आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. पुणे महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांसाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना शहरातील राजकारण तापलं आहे. शिवसेनेचे बडे नेते रवींद्र धंगेकर यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युती होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. निवडणुका जाहीर होताच भाजप शिवसेना युती जाहीर झाली होती. मात्र पुण्यात महायुतीबाबत अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. भाजपकडून शिवसेनेला केवळ 15 जागांचा प्रस्ताव दिला जात असल्याने शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत युतीची चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे. सायंकाळी रवींद्र धंगेकर यांनी अजित पवार यांची भेट घेतली. सुमारे तासभर चर्चा झाली. मात्र चर्चेनंतर धंगेकर यांनी स्पष्ट केलं की अजित पवारांनी युतीसाठी अद्याप ग्रीन सिग्नल दिलेला नाही. रात्री दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये पुढील चर्चा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सदिच्छा भेट होती, निवडणूक आहे असली तरी अजूनही युतीची चर्चा आणि सगळ्या गोष्टी स्पष्टता अजून आलेली नाही. आमची चर्चा झाल्यानंतर आम्ही दादांना भेटायला आलो. आणि दादांना भेटायला आल्यानंतर आम्ही काही गोष्टीची चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पण दादांपुढे एवढी मीटिंग बैठक होती, दादांबरोबर बसलो, गप्पा मारल्या आणि आम्ही दादांना सांगितलं की तुम्ही आणि आम्ही जर येत असेल तर आपल्याला पुढे काय करता येईल. तसं काय दादांनी काय ग्रीन सिग्नल दिला नाही. पण आम्ही एक राजकीय भेट आणि शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चा अंती एकदा आम्ही भेट घेतलेली. युतीची स्पष्टता अजून पूर्णपणे आमच्यापर्यंत आलेली नाही. दादांना भेटायला आलेले, दादा काय म्हणतात त्याचा निरोप आम्हाला संध्याकाळी मिळेल. कुठलाही जागा वाटपाचा प्रस्ताव दिलेला नाही. तसंच मला पक्षाकडून भेटीची अधिकृत सूचना नव्हती. मी स्वतः अजित पवारांना भेटायला आलो. आमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामध्ये पक्षाने काय मला सूचना दिल्या नाहीत, पण आम्ही कार्यकर्त्यांना घेऊन दादा परिवाराचा संबंध आहे. दरम्यान शिवसेनेचे एबी फॉर्म अद्याप कोणालाही देण्यात आलेले नसून सकाळपर्यंत उमेदवारांपर्यंत पोहोचवले जातील अशी माहितीही त्यांनी दिली. अजून आमचा एबी फॉर्म अजून कुठल्याही कार्यकर्त्याला दिला नाही. सगळ्यांना फॉर्म भरायला लावलेले आहेत. आमचा एबी फॉर्म आज त्यांना उद्या सकाळपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांना पोहोचेल. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.